नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आमदार रोहित पवारांकडून दत्तच्या क्षारपाड जमीन मुक्ती प्रकल्पाचं कौतुक, महिलांच्या बीज भंडारालाही दिली भेट। दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं क्षारपाड मुक्त जमिनीचं काम दिशादर्शक आहे। शिवाय सेंद्रिय बीज भंडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगलं मिळावं यासाठी असलेलं कामही कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केलं। बारामतीचे कृषीभूषण राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेगुलंद इथं राबवलेल्या क्षारपाड जमीनमुक्ती प्रकल्पाची आणि शेळशाळ येथील महिला सेंद्रिय बीज भंडाराची प्रत्यक्ष पाहणी करून या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। कवटेगुलंद तालुका शिरोळ येथे सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे 750 एकर जमीन क्षारपाडमुक्त करण्यात आली। या कामाची पाहणी करताना रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। एकूण 23 गावांमध्ये 10,000 एकर क्षेत्रावर प्रकल्पाचं नियोजन करून 210 किलोमीटर मुख्य पाईपलाईन आणि 4,500 एकर अंतर्गत पाईपलाईनचं काम पूर्ण झालं असून ज्या जमिनीत गेल्या 40-50 वर्षापासून काहीही पिकत नव्हतं तिथं आता एकरी 60 ते 70 टन ऊसाचं उत्पादन निघत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील व मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी सांगितली। आमदार रोहित पवार यांनी या तंत्रज्ञानाचं आणि अंमलबजावणीचं कौतुक करत हा प्रयोग राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचं नमूद केलं आहे। सेंद्रिय बीज भंडार आणि महिला सक्षमीकरण शेळशाळ येथील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सेंद्रिय बीज भंडाराला भेट दिल्यानंतर रोहित पवार भारावून गेले। महिलांच्या या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी महिलांना सेंद्रिय वस्तू विक्री आणि पॅकिंगच्या आधुनिक प्रशिक्षणासाठी पुणे व बारामती इथं येण्याचं निमंत्रण दिलं आहे। गटशेती आणि सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे प्रयोग सामान्य शेतकऱ्याला आर्थिक समृद्धीकडे नेणारे आहेत। दत्तचा क्षारपाड मुक्तीचा प्रकल्प दिशादर्शक असून हा प्रकल्प बारामती या भागातही राबवता येईल असं आमदार पवार यांनी सांगितलं। यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। कार्यक्रमात दत्तचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक भैयासाहेब पाटील, दरगू गावडे, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, संजय पाटील, ऊस विकास अधिकारी एस पाटील, इंजिनियर सुदर्शन तकडे, अशोक पाटील, वरुण पाटील, दरगू गावडे, रवसू चौगुले, गजानन चौगुले, अविनाश कदम, किरण संकपाळ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि बीज भंडारातील महिला सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।